हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभप्रभात. तर सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि मी उठून आंघोळ वगैरे माझे झालेले आहे. म्हणलं बाहेर ब्रह्मकमळाला खूप मस्त अशा कळ्या लागलेल्या, म्हणलं ते तुम्हाला दाखवायच्या म्हणून मी आणि गुलाबाला पालवी ही खूप मस्त फुटली होती. बाहेरचं वातावरणही खूप छान सुंदर झालं होतं. तर रात्री शाबू भिजत टाकला होता बघा, 1 किलो शाबू भिजत टाकला होता. मग हे कांदे वगैरे आणले होते येताना, 2-4 दिवस झाले कांदे आणले होते, पण ते निवडून ठेवायलाच जमले नाहीत. कारण कांदे ओतायचे म्हणले ना तर त्याचं सगळं पालं वगैरे जळलेलं काय खराब कांदे असतील ते काढायचं आणि नंतर त्या ट्रॉलीमध्ये टाकायचं आणि ठेवायचं. तर मला ते जमलं नाही कामामधून. आणि हा व्हिडिओ आहे रविवारचा एकादशीचा. आणि मला कसं जरा तब्येत बरी नसल्यामुळं तो एडिटिंग करायला जमलेलं नाही. त्यासाठी मी प्रथम तुमची माफी मागते, कारण माझा व्हिडिओ लेट येतो आहे. त्यामुळे कसं आहे, तब्येतीकडे पण लक्ष जात नाही आहे जरा कामामुळे. घरातलं काम, बाहेरचं काम सगळं, त्यामुळं असं लोड आल्यासारखं होतं आहे कधी कधी. त्यामुळं कधी कधी राहून जातं. व्हिडिओ शूट केलेला असतो पण ते एडिट करणं ते जमत नाही आहे, कामातनं वेळ भेटत नाही आहे. जरी संध्याकाळी आलं तर संध्याकाळचं काम पण भरपूर असतं. बाकीचं कपडे म्हणा, झाड लोट, कुठं काय घाण वगैरे असलं तर करायचं. तर बघा आज रविवार असल्यामुळं माझं कसं असतं, सगळं जार वगैरे सगळं एकदम क्लीन करून घ्यायचं. बाटल्या स्वच्छ घासायच्या, हांडे सगळे घासून ठेवायचे. आठवडाभर मुलं काय करतात, पाण्याला ते घेऊन जातात, फक्त वरनं पाणी टाकतात आणि इसळतात आणि घेऊन जातात. पण ते घासलं नाही घासलं तर ते तसेच चिकट कसे तर दिसतात. त्यामुळं मग मी काय करते, रविवारी सगळी भांडे धुवून स्वच्छ ठेवते, म्हणजे आठवडाभर मग त्यांचे ते आपलं धुतात आणि घेऊन पाण्याला जातात. तर माझं जार बाटली वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे. किचन पण एकदम स्वच्छ धुवून झालं. म्हणलं आता पटकन लगेच चहाला वगैरे ठेवायचं. कसं आहे, सगळं काम क्लीन झाल्यानंतरच मी रविवारी चहा ठेवते. लगेच असं काय झालं असेल, करायचं राहिलं असेल तर ते करायचं आणि मग चहा वगैरे प्यायचा. तर बघा सगळं किचन एकदम क्लीन करून ठेवलं मी. म्हणलं आता पटकन आपलं बाकीच्या कामाला रिकामं होतंय. जर चहा करायचा, परत ते बाकीचं राहिलेलं काम करायचं म्हणल्यावर ते कसं होतंय, चहा पण करायचं काय नाही आहे लवकर. सगळे झोपलेले असतात सकाळी आणि फक्त आपल्यापुरता चहा करायचा, परत त्यांच्या आंघोळ्या होणार, मग त्याने परत चहा मागायचा. असं डबल करण्यापेक्षा मी काय करते, मग रविवारी सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झालं ना, आधी सगळं काम करून घ्यायचं आणि सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या ना मग चहाला वगैरे ठेवायचं. सगळ्यांनी मिळून चहा वगैरे घ्यायचा. कारण कसं आहे, रोज मी एकटेच चहा घेते सकाळचा. मुलांना मिस्टरांना चहा नसतो सकाळी, ते तर पेतच नाही, त्यांना आवडत नाही जास्त चहा. पण संध्याकाळी आणि रविवारी हा कंपल्सरी त्यांना चहा लागतो. संध्याकाळी पण जरा उशीर झाला तर मुलगा म्हणतो मला चहा लगेच पाहिजे. त्याचं कसं असतं, बाथरूममधून बाहेर आलं का त्याला चहा पाहिजे असतो रविवारी. तो बाथरूममधूनच मला आवाज टाकतो की आई मला चहा पाहिजे, पटकन मी येणार आहे. तर बघा माझा चहा वगैरे सगळं झालेलं आहे. आणि म्हणलं पटकन देवपूजा वगैरे करायचं, कारण रविवारची देवपूजा माझ्याकडे असते. कसं असते, देवपूजा करायचं म्हणलं ना तर जे सगळं देवघरातलं जे सगळं साफसफाईचं करायचं असतं ना, सगळं व्यवस्थित ठेवायचं. काय कुठं घाण झाले, जाळी लागले देवघराला, ते सगळं पुसायचं. देवघरातले सगळे देव पितांबरीने स्वच्छ धुवून घ्यायचे, घासून घ्यायचे, म्हणजे मग ते आठवडाभर आहे असे व्यवस्थित राहतात. कसं आहे, आठवडाभर मग मुलं आपलं टाईम भेटला तर पुसतात, त्यांना टाईम नाही भेटला तर मग ते तसंच राहतं. मग कसं आहे, चांगली रविवारी देवपूजा केली ना तर मग आठवडाभर खरंच काय वाटत नाही, छान वाटतं घरामध्ये. मग दिवाबत्ती फक्त केली तर कधी तर चालते. तर बघा आज एकादशी असल्यामुळे म्हणलं चला बाहेर पण जरा पुसून घ्यावं, झाडून घ्यावं आणि रांगोळी मस्तपैकी काढावी. म्हणलं बरेच दिवस झाले बाहेर पण रांगोळीच काढले नाही. ह्या कामातून असल्याना काहीच जमत नाही बघा. रोज तेच काम, तेच सगळं, असं एवढा कंटाळा येऊन जातो ना, असं वाटतं कधीतरी आराम पाहिजे जीवाला. पण नाही, घरात पण आराम भेटत नाही, बाहेर पण नाही. कसं आहे, बाहेर काम करणाऱ्या स्त्रीला ना घरात पण तेवढंच काम असतं, बाहेरचं पण तेवढंच काम असतं. त्यातून पण हा एवढा वेळ काढायचा, घरच्यांना वेळ द्यायचा. तर बघा मुलाने हे दही आणलं होतं 60 रुपयाचं अर्धा किलो. त्यांना सांगितलं होतं की आज उपवास आहे, दही वगैरे घेऊन ये. तर तो वेपर्स आणलेला आहे, त्याने दही आणलेलं आहे. म्हणलं पटकन आता लस्सी वगैरे बनवून घ्यायची त्या दह्याची, कारण मला काही जास्त शाबू अजिबात आवडत नाही. त्यामुळं मग मी आपलं म्हणलं मला लस्सी पाहिजे म्हणलं, त्यामुळं तू दही आण. मग मी दही आणायला त्याला सांगितल्यावर तो दही घेऊन आला, वेपर्स घेऊन आला. त्याने मिरच्या आणल्या, कोथिंबीर आणली, बटाटे आणले सकाळी जाऊन. तर म्हणलं पहिलं आता पावसाळ्याचे दिवस आहेत, सगळं माती वगैरे मिरच्यांना लागलेली असते, पहिलं स्वच्छ एकदम धुवून घ्यायचं आणि मगच काय असेल ते बघायचं म्हणलं. कारण कोथिंबीर तर एवढी खराब झाली होती ना, त्याच्यात सगळी मातीच होती बरं का.
सगळं माती म्हणजे चिखल लागला होता. त्या कसं आहे पावसाचे दिवस असल्यामुळे त्या कोथिंबीरला सगळं मातीनं अशी ही झाली होती. आणि लहान मुलांना कसं असतं ते भाजीवाले गेलं का जे हाताला लागल ते देतात. आपलं कसं असतं बायकांचं 10 वेळा एका पेंडीला आपण बघतो आणि मगच घेतो, कुठं घाण आहे का, कुठं काय झालंय का. मुलांना कसं जे देतील ना तेच घेऊन येतात, ते त्यांना काही निवडता वगैरे येत नाहीये. म्हणलं जाऊ दे, म्हणलं आता आणले आहे तर म्हणलं व्यवस्थित पहिली धुवून घ्यावं, म्हणलं सगळा त्याचा चिक्कल वगैरे काढून घ्यायचा. खूप खराब झाली होती ती बरं का कोथिंबीर. तर बघा सगळी मी क्लीन केलेली आहे कोथिंबीर. तर किती घाण पाणी निघालेलं आहे एकदम बघा, त्याच्यातून सगळी मातीच होती. त्याला कोथिंबीर कुठं दिसत नव्हती पण सगळी अशी काळी काळी दिसत होती. आता बघा कोथिंबीर एकदम फ्रेश झालेली आहे, कशी सुंदर. तर सगळं एकदम स्वच्छ धुवून घेतलं. म्हणलं बटाटे पण तोपर्यंत शिजलेले आहेत बघा. अर्धा किलो बटाटे टाकले होते मी शिजायला, कारण सगळ्यांना पुरला असा शाबू करायचा होता, त्यामुळे म्हणलं सगळेच बटाटे टाकायचे. बटाटे वगैरे थंड होत आहेत तोपर्यंत म्हणलं पटकन पहिलं शेंगदाण्याचं कूट वगैरे करून घ्यायचं, कारण शेंगदाण्याचं कूट भाजीचं आहे पण ते कसं भाजीचं आपलं कसं असतं जरा थोडंसं बारीक केलेलं असतं आपण जास्ती. आणि शाबूला कसं जरा जाडसर बस असलं ना कूट शेंगदाण्याचं तर बरं लागतं, ते खायला छान लागतं. आणि मला असं शेंगदाणे वगैरे असे त्याच्यामध्ये शाबूत अख्खे जर टाकले ना तर खूप छान लागतात. त्यामुळे मी काय करते बारीक एकदम त्याला कधी करत बसत नाही कूट, एकदम असं जरा थोडं मोठा मोठा वगैरे ठेवते आणि मगच मी शाबू करते. तर शाबूला शेंगदाणे भाजत म्हणलं पहिले लस्सी करून घ्यायची म्हणलं आपल्याला, कारण मला कसं आहे पित्ताचा त्रास असल्यामुळे ना असं थोडंसं जरी थोडा लेट झाला ना तर माझ्या पोटात असं हे व्हायला लागतं ना, त्यामुळे ते जमतच नाही उपाशी राहून मला. असं पोटामध्ये असं कसर व्हायला चालू होतं, मग ते थोडं तरी काही ना काही थोडं तरी खाल्ल्याशिवाय ते शांत होत नाही. आणि मलाही बरोबर कुठल्याच कामामध्ये मग मन लागत नाही. आता मी एवढं काम करत होते पण माझ्या पोटात कसतरी होत होतं असं. म्हणलं आता मला काहीतरी खाल्ल्याशिवाय भाग नाही. म्हणलं मग त्याला म्हणलं पहिलं ते वेपर्स आणि लस्सी करते म्हणलं मी, मला काहीतरी खायला पाहिजे म्हणलं लगेच. कसं असतं भलं भूक जास्त नसली लागत तरी ना, पण थोडं तरी काय खाल्लं ना पोटाला सकाळी सकाळी तरी बरं वाटतं. तर बघा मी पटकन लस्सी वगैरे बनवून घेतली. लस्सी बनवताना आम्ही थोडंसं दही टाकलं, त्याच्यामध्ये दूध टाकलं, दुधावर मस्त अशी साय आली होती बरं का, ती पण त्याच्यामध्ये टाकली. मला छान लागेल म्हणलं, कारण जरा थोडंसं आंबट लागणार नाही आहे. त्याच्यामध्ये साखर टाकली आणि मस्तपैकी त्याला फिरवून घेतलं बघा. आणि जे मी भांड्यामध्ये फिरवलं ना ते भांडं आहे कांदा टोमॅटो बारीक करायचा आहे आणि खूप छान भांडा आहे, ते ऑनलाईन मागवलेलं आहे त्याने. आणि त्याच्यामध्ये इतका मस्त कांदा बारीक होतो ना, तो खूप मस्त चॉपर आहे, मला तर खूप आवडतो तो. तर गप्पा मारत वगैरे तेवढी लस्सी वगैरे मी घेतली, थोडेसे वेपर्स खाल्ले. म्हणलं आता निवांत झालं, म्हणलं आता खाल्ले ना आता दिवसभर मला काही सुद्धा लागणार नाही. थोडं जरी खाल्लं ना दिवसभर मग निवांत झालं, कितीही काम करा परत तुम्ही, मग मला काही वाटणार नाही. जेवायला नाही दिलं तरी चालेल, पण थोडंसं सकाळी काहीतरी खाल्लं नाश्त्याला वगैरे ना दिवसभर मग नो टेन्शन झालं, काहीच लागत नाही. तर बघा शेंगदाणे वगैरे भाजून झाले. म्हणलं शाबू रात्री भिजत टाकला होता, म्हणलं तो सुटसुटीत असं एकदम करून घ्यायचा, नंतर त्याच्यात सगळं बारीक करून टाकावं लागेल म्हणलं शेंगदाणे मिरची वगैरे. तर बटाट्यामधली वाफ काढून घेतली जरा, म्हणलं बटाटे थंड होत आहेत तोपर्यंत म्हणलं शेंगदाणे आणि मिरची वगैरे भाजून बारीक करून घ्यायची. आणि ह्या असल्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये ना आपल्या शरीराकडे पण लक्ष देणं होत नाही आहे, मुलांकडे लक्ष नसतं, घरात लक्ष नसतं. ही असली दुटी आहे एवढी ना, सकाळपासून जे 4:30 वाजल्यापासून चालू असते ते संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत ते चालूच असतं, जराही त्याला आराम नाही आहे. असं वाटतं रोबोटसारखं सतत आपण कामच करत राहतोय का काय. थोडासा तेवढा अर्धाभर तास मी 5 वाजता आले ना 5:30ला तर मग मी 6 वाजेपर्यंत थोडासा आराम करते. त्यातूनही मुलांनी व्यवस्थित नाही कालवा केला तर झोप होते, नाहीतर मग असंच असतं. मग 6 वाजता मग ते मुलं वगैरे आले ना मग त्यांची घाई असते, चहा बनव आम्हाला क्लासला जायचं आहे, चहा बनव क्लासला जायचं आहे. मग उठायचं तिथून, हात पाय तोंड धुवायचं, फ्रेश व्हायचं, सगळं काम करायचं घरात काय असेल तर. मी येईपर्यंत माझी छोटी मुलगी सगळं भांडी वगैरे किचन वगैरे आवरून ठेवते. पण दिवस मावळताना झाडू म्हणा फरशी म्हणा हे तर करावंच लागतं. भलं किती दिवसभर झाडू मारलेला असला ना तरी संध्याकाळी झाडू आणि फरशी केल्याशिवाय कसं घरात प्रसन्न वातावरण होत नाही. दिवाबत्तीची वगैरे वेळ असते, मग उठायचं सगळं करायचं आणि मग मुलांना चहा वगैरे करून द्यायचा. तर हे रोजचंच काम ठरलेलं असते, काय नाही रोज तेच. कधी कधी ना असं तब्येतीकडे लक्ष वगैरे द्यायचं म्हणलं तर जमतच नाही आहे. तर बघा माझं सगळं शाबू वगैरे मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणलं पटकन बटाटे वगैरे चिरून घेतले. आणि मुलाचा आणि मिस्टरांचा उपवास काय नाही आहे, ते म्हणतात की आम्हाला सहन होत नाही उपवास, आम्हाला फक्त शाबूच दे खायला. तर ठीक आहे म्हणलं. मग माझा आणि 2 मुलींचा आहे उपवास, मग त्यांच्यासाठी पण शाबू. आता आम्हाला शाबू बनवायचा, परत त्यांना वेगळा सेपरेट स्वयंपाक बनवायचा, त्यापेक्षा मग काय आता त्यांना आता थोडासा मसाले भात वगैरे परत नंतर न करायचा. आता कसं शाबूवरच त्यांना भागवायचं. त्यांना म्हणायचं आता मी काय करणार नाही, कारण तेवढं करून दिलं ना मग झालं.
आणि बाहेरचा आवाज बघा, ते बांधकामाचं काम चालू असल्यामुळं आवाज येतोय, तुम्हाला येत असेल त्या व्हिडिओमध्ये ऐकल्यानंतर आवाज. तर बघा शाबू वगैरे चांगलं झाल्यानंतरच मी त्याच्यामध्ये बटाटे वगैरे, कारण बटाटे शिजलेले आहेच अगोदर आणि आधीच त्याच्यामध्ये बटाटे मिक्स केले तर मग ते हलवताना सगळे ते बटाटे फुटले जातात आणि तर सगळं मग शाबू असा खूप चिकट होतो. तर शाबू चांगला वापरते तोपर्यंत म्हणलं जे भांडे पडलेत ना म्हणलं ते पटकन क्लीन करून घ्यायचे. कसं आहे, भांडी वगैरे प्रत्येक वेळेला जी ती सगळी क्लीन करून ठेवली ना तर दिवसभर पण मग काय राडा होत नाही आहे, काय नाही आहे. कसं आहे, कामाला एकदा लागलं ना काम करायलाही काय वाटत नाही, पण जे कामं पाठीमागे राहतात ना त्या कामाला परत लागायचं म्हणलं ना अजिबात मला तर आवडत नाही आहे. तर बघा माझी भांडी घासू द्या आणि शेजारच्या त्या दिव्याताई आल्या होत्या, त्यांचा मुलगा वगैरे, त्यांचं कसं असते आम्ही घरी असलं का ते येतात जातात, काय थोड्या गप्पा मारतात माझ्यासोबत आणि जातात. तर बघा त्यांना गप्पा मारत माझी सगळी भांडी वगैरे सगळे धुवून झालेले आहेत. म्हणलं पटकन आवरायचं. आणि आज जायचं होतं आम्हाला ह्याला विठ्ठलवाडीला जायचं होतं, पण काय कारणानिमित्त ते राहूनच गेलं. जाऊ द्या म्हणलं, ते आता परत नेक्स्ट टाईम जमेल त्यावेळेला एकादशीला जाऊ द्या म्हणलं, आता राहू द्या म्हणलं. मग मी जायचं म्हणूनच पटपट सगळी कामं वगैरे करून घेतली होती, पण काहीतरी अडचण आल्यानंतर म्हणलं आता राहू द्या म्हणलं. नशिबात नाही असं म्हणतात की देवाला पण जायला नशीब लागतं, तर ते काही नशिबात नव्हतं, त्यामुळं त्या दिवशी काय आम्हाला विठ्ठलवाडीला जायला जमलंच नाही आहे. तर माझ्या मुली म्हणतात आपण पंढरपूरचे असून पण आपल्याला त्या पांडुरंगाचं दर्शन भेटलं नाही, कधी दाखवलं घेतलं होतं पण त्यांना कसं लहानपणी कळत नव्हतं. पण आता अजून एकदा त्यांना नेलं ना नेक्स्ट टाईम त्यांना विठ्ठलाच्या पायावरती हे करून पाया पाडून आणायचं आहे, कारण बाहेरूनच आम्ही दर्शन वगैरे घेतो, आतमध्ये जास्त कधी गेलो नाही. 1-2दाच मी तर गेले असेल, मला आठवत पण नाही जास्त असं. तर आता नेक्स्ट टाईम कशाला जरी गेलं ना तर जरूर आता तिथं विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन येणार आहे मी तरी. कारण कसं आहे, म्हणतात ना असं घरचं सोडायचं आणि बाहेरच्या पाठीमागं लागायचं असं होतंय. ते गावचा देव सोडायचा आणि बाहेर इकडं पळायचं असं झालं ते काम. तर बघा माझं सगळं किचन वगैरे होईपर्यंत मस्त असा शाबू पण खूप छान वापरला होता बघा. म्हटलं आता पटकन शाबू वगैरे खायचा, कारण कपडे पण भरपूर पडले होते. कपडे तर इतके असतात ना 2-3 बादल्या एवढा जीव वैतागून जातो त्या कपड्यांना. कसं मुलांची शाळेचे कपडे, त्यांची शाळेचे कपडे, माझे पण असतात, परत रोजचे कपडे वेगळेच असतात, टॉवेल हे एवढं असतं ना, गच्च भरलेलं असतं. 2-3 बादल्या गच्च भरलेली कपडे असतात. शाबू वगैरे होईपर्यंत म्हणलं पटकन आता बघा सगळं खालचं झाडू वगैरे मारायचं, सगळी फरशी वगैरे क्लीन करून घ्यायची. कसं एकदा कामाला लागलं सगळी कामं झाली ना बरं वाटतं. तर शाबू बघा माझं किचन वगैरे सगळं एकदम क्लीन झालेलं आहे आणि किचनवरचं सगळं काम झालं ना तर बरं वाटतं. असं काय नाही आहे सगळीच कामं होत असं वाटतं, कपडे पण झाली तरी बरं वाटतं, भांडे झाले तरी बरं वाटतं. कुठलंच काम राहिलं ना तर घरात मनही लागत नाही आणि आरामही करू वाटत नाही आहे. मला तर कसं आहे माहिती आहे का, काम एखादं ठेवलं आणि झोपायचं म्हणलं ना तर मला ते झोपच लागत नाही, ते कामच दिसतं समोर, ती झोपच होत नाही माझी. मग मी काय करते, झोपायचं असेल ना तर सगळं काम करायचं, व्यवस्थित सगळं ठेवायचं निवांत, मग बिनधास्त मला झोप लागते मस्तपैकी. तर बघा सगळी बाहेरची फरशी वगैरे सगळी पुसली. तर बघा ही सकाळी मी उठल्यावरती 1 बादली कपडे भिजत घातली होती, खाली दिसते ती चॉकलेटी कलरची, आणि बेसिंगवरती पण अजून भरपूर कपडे आहेत 1 बादली. म्हणलं पटकन आता ती निरम्यात टाकायची. ही सकाळची कपडे आहेत सगळे आंघोळ केलेले, आणि जी आहेत ना बादलीमध्ये ती शाळेचे कपडे आहेत, मिस्टरांचे, माझे, मुलांचे, काही जे टॉवेल वगैरे एक्स्ट्राचे असतात ना जे आठवड्याचे ते कपडे आहेत. आम्ही 5 जण आहे, पण कपडे एवढे आहेत ना घरामध्ये अक्षरशः नको वाटतं. कधी कधी मुली धुतात, पण कसं आहे माहिती आहे का, त्यांनाही एवढं जमत नाही आहे. अशी रोजची रेग्युलरची वेगळी पडतात आणि अशी कधी कधी घालायचे असतात ना ते चांगलेच धुवावं लागतात, त्यामुळं मग मीच धुते ते कपडे. तर हा होता आजचा माझा ब्लॉग. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. आणि माझा व्हिडिओ लेट येतो आहे त्याबद्दल मी तुम्हाला अजून एकदा माफी मागते. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे रोजचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील माझ्या व्हिडिओचे. तर धन्यवाद.